यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता। दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 4 जून 2024 पासून पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे। 7 टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जून 2024 रोजी लागणार आहे। तसेच त्या निकालामधून देशात कुणाचं सरकार येणार हेही स्पष्ट होणार आहे। तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहील याचे संकेत या निकालामधून मिळतील। आता त्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। त्यामुळे या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षासमोर लगेचच मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं मोठं आव्हान उभं राहणार आहे। याबाबत माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की जून महिन्यामध्ये 4 जून 2024 रोजी उपोषण करण्यात येणार आहे, तर सभा 8 जून 2024 रोजी होईल। दुपारी 1 वाजता आम्ही पाहणी करण्यासाठी नारायणगडावर जाणार आहे, तिथल्या तयारीचा आढावा घेतला जाईल असं जरांगे पाटील यांनी सांगितलं। गतवर्षी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यभरात पोहोचलं होतं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। तसेच त्यासाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढून सरकारला जेरीस आणलं होतं। अखेरीस मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे GR काढण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र त्याची योग्य पूर्तता सरकारकडून झाली नाही। त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारण्याची शक्यता आहे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।